काल भक्ती पार्क ते चेंबूर या दरम्यान धावणारी मोनोरेल अडकलेली होती। मात्र आज पुन्हा एकदा मोनोरेल रखडल्याचं समोर आलेलं आहे। तब्बल 1 तासानं एक मोनोरेल ही उपलब्ध होते आणि त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झालेली आहे। मोनो प्रशासनाकडून आज केवळ 2च मोनोरेल चालवल्या जात आहेत। कालच्या घटनेमध्ये 2 मोनोरेलचं नुकसान झालेलं आहे। चेंबूर ते संत गाडगे महाराज चौकापर्यंत जाण्यासाठी सध्याच्या घडीला मोनोरेलसाठी 1 तासाची प्रतीक्षा करावी लागते। तर तब्बल 1 तासानं एक मोनोरेल धावत असल्यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडालेला आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक। मनश्री, का अधिकचे अपडेट्स आहेत? मोनोरेल सध्या रखडल्याचं दिसतंय। सध्या मी मोनो रेल्वे स्टेशनच्या बाहेरच आहे आणि मला जी माहिती मिळाली, जेव्हा मी स्वतः मोनो रेल्वेमधनं प्रवास करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला माहिती देण्यात आलेली होती की तब्बल 1 तासाने एक मोनो रेल्वे चालवली जाते। संत गाडगे महाराज चौक ते चेंबूर असा हा मोनो रेल्वेचा टप्पा आहे। 2 टप्प्यांमध्ये यापूर्वी मोनो रेल्वेचं लोकार्पण करण्यात आलेलं होतं। संत गाडगे महाराज चौकपर्यंत सध्याच्या घडीला मोनो रेल्वे चालवली जाते। मात्र आताचं जे सध्याचं दृश्य आपण बघतो आहोत की मोनो रेल्वे प्रशासनाकडून जी माहिती दिली जाते त्यानुसार या स्टेशनवरती मला माहिती दिली जाते की केवळ 1 तासाने एक मोनो चालवली जाते, म्हणजे केवळ 2च मोनो सध्याच्या घडीला सेवेत आहेत मुंबईकरांसाठी। त्याच्यामुळे मुंबईकरांना जर आज मोनो रेल्वेने प्रवास करायचा असेल तर त्यांची रखडपट्टी ही कायम राहणार आहे।